त्यांचा जन्म आपल्या पुरंदर तालुक्यामधल्या कोडी खुर्द या गावी 13 ऑगस्ट 1898 साली त्यांचा जन्म झाला. आपण आज ज्या वास्तूत बसलेलो आहोत या वास्तूमध्ये त्यांचं शिक्षण झालं. या मातीमध्ये देखील कऱ्हाडीचं पाणी जसं अवघडपणे खळखळपणे वाहत समुद्राला जाऊन मिळतो असा हा एक महामानव की ज्यांनी मराठी साहित्यामध्ये महासागर उभा केला. आत्र्यांची प्रतिमा आपल्याला फक्त विनोदी साहित्यिक म्हणूनच माहिती आहे, परंतु त्यांच्या विनोदात सुद्धा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्या गोष्टींचा आढावा होता. असा हा एक महान व्यक्ती 13 ऑगस्ट 1898 साली अन्नपूर्णाबाई केशव अत्रे यांच्या पोटी जन्माला. त्यांनी या शालेय शिक्षण या मातीमध्ये त्यांचं झालं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी SSC पास केलं. त्याच्यानंतर परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षक म्हणून पुढे आले. तर अशा अत्रेंचे आपण आज एक एक पैलू करणार आहोत. कवी आणि विडंबनकार अत्रे कसे होते, तर आदरणीय श्री कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कवितांविषयी आपण थोडक्यात कविता वाचन. आदरणीय कदम सर आणि नसरीन अन्सारी मॅडम या दोघांना विनंती करतो की त्यांनी काव्य वाचनाचा करा. झेंडूची फुलं हे विडंबन कविता संग्रह त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध झाला होता. माधव जुलियन यांच्या कवितांचे विडंबन अत्रेंनी केलं होतं. गीतगंगा त्याचबरोबर केशव कुमार या नावाने त्यांनी विडंबन दाखवले. आणि आज आपणासमोर आपल्या ग्रुपमध्ये एक उत्कृष्ट 2 कवी कविता सादर करणार आहेत. नमस्कार. वाचन कट्ट्याच्या सुरुवातीचीच बॅटिंग आमच्या दोघांच्याकडे आलेली आहे. थोडंसं बोलतो. क्रीडा स्पर्धा असतात सर, तालुक्यातले सगळे संघ आलेले असतात, परंतु असा एखादा संघ असतो की त्या संघाचा धाक असतो बाकीच्या सगळ्या शाळेतल्या संघाला. तसं या वाचन कट्ट्यामध्ये सुद्धा असा एक संघ आहे. संघाचे कॅप्टन इथं आहे आणि त्या संघाचा आम्हाला आदरयुक्त धाक आहे. पण आदर आहे. ठीक आहे. तर विडंबन हेच मुळी वाकडे दाखवणे अशा अर्थाने सुद्धा विडंबन आत्र्यांनी सुरू केलं आणि आत्र्यांच्या कालावधीतच ते संपलं. तसा प्रकार विडंबन या साहित्य प्रकाराचा पुढे काही कॅरियर झाला नाही. तितक्या ताकदीनं आचार्य आत्र्यांनी जे विडंबन केलं ते तेवढ्या ताकदीनं झालेलं नाही. मी नसरीला विनंती करतो, एक आत्र्यांचं विडंबन कविता, खूप सुंदर अशी कविता तिनं चॉईस केलेली आहे, आपल्यासमोर ती सादर करते नसरीन अन्सारी. नमस्कार सर्वांना. गुलछडी या काव्यसंग्रहातील प्रेमाचा गुलकंद ही कविता मी सादर करणार. मला आवडते, पण 11वी-12वीत मी असताना मी हिंदी घेतलं होतं, मराठी नाही, पण बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की प्रेमाचा गुलकंद ही कविता आहे आणि ती खूप छान आहे. तर गुलछडी यातील ही कविता महाविद्यालयातना मुलांना, बऱ्याच त्या वयातल्या मुलांना प्रेमाचं फार आकर्षण असतं आणि त्या काळचं प्रेम बरंच सुंदर असेल. आतासारखं नाही की सकाळी हाय झाला त्याच्यानंतर मोबाईल नंबर मिळाला, सायंकाळी भेटही झाली. तर ही गुलकंदाची कविता बघूयात. बागेतुनिवा बाजारातुनी कुठून तरी त्याने, बागेतुनिवा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. कशाच सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, कशाच सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते. तुम्ही चौकला बिंक यातले काय असावे ते. गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या, गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या. लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोठ दिसत्या. प्रेम देवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेम देवता प्रसन्न हो तू या नैवेद्याने. प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणी. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराना, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराना. परी न सोडीला तिने आपुला कधीही मुग्धपणा. या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल, या मौनातच त्यास वाटले अर्थ असे
मग मनातले बोल. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या. रंग दिसेना खुला वयाचा शांततेची चर्या. धडा मनाचा करुण शेवटी म्हणे तिला देवी. धडा मनाचा करुण शेवटी म्हणे तिला देवी. तुझी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी. बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज. बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज. तरी न मगशी अजून कसे तू भक्ताचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले. सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळविथा हा. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळविथा हा. की एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी. हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी. हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी. क्षणात घेऊन ये बाहेरी कसली शिवरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद. आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद. का डोळे असे फिरवता का आली भोवंड. का डोळे असे फिरवता का आली भोवंड. बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड. क्षणिक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. क्षणिक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. तसाच भरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. आता महागच भेटली असती ना रोज गुलाबाची फुलं बिचारा. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. प्रेम लाभनच गुलकंद तरी कशास हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. याच औषधा पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच ना तरी असला तो पखला. तोंड आंबले असेच ज्यांचे प्रेम निराशेने. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने. प्रेमाचा गुलकंद तयांनी चाखून हा बघणे. प्रेमाचा गुलकंद तयांनी चाखून हा बघणे. कवितेच्या अनुभवातून थोड्याफार प्रमाणात आपण गेलेले असाल तर विडंबन काव्याचा आत्माच मुळात उपहास. कारण उपहास जिथे आहे तिथे विडंबन जास्त प्रभावी असतं. आणि असेच मनाचे श्लोक. आता श्लोक म्हटलं की थोडंसं गंभीरता आहे किंवा त्याच्यात काहीतरी एक आध्यात्मिक विचार वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. परंतु आत्र्यांच्या श्लोकामध्ये विडंबन आहे आणि त्या विडंबनातून चिमटे काढत त्यांना काहीतरी सांगायचे. तर ते श्लोक मी तुमच्या समोर घेतो पहा. मना नीट पंथे कधीही न जावे. नीट पंथे कधीही न जावे. मना नीट पंथे कधीही न जावे. निशापणी केल्याप्रमाणे चालावे. जरी वाहने मागुनी कैक येती. जरी वाहने मागुनी कैक येती. कधी ना तरी सोडीचे शांत वृत्ती. दुकानावरी लाविल्या लांब पाट्या. मना थांबुनी वाच रे वाच बात्या. अकस्मात दिसे जाहली जेथ गर्दी. तिथे चौकसी जा करायास आधी. मानवी स्वभावाची वैशिष्ट्य तिराहित कोणी जरी जाय पंथे. तिराहित कोणी जरी जाय पंथे तरी रोखणी पाहणे त्याकडे दे. तिराहित कोणी जरी जाय पंथे तरी रोखणी पाहणे त्याकडे दे. पुढची ओळ पहा. आहा अंगणा त्यातुनी ती असे. आहा अंगणी त्यातुनी ती असे. वळवी तरी पाहे मागे कुशाल.
कधी आगगाडी तुली हिंडताना, सिनेमा तमासे तसे पाहताना, विचारी मनात्वान खर्चित जावे, सदा श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे. कधी मंदिरी जासी वाचावयाला, तरी इंग्रजी मासिकी ठेव डोळा. कुठे छान चित्रे कुठे कुपलेही, दिसे सर्व ते नीट कापून घेई. सदा खाद्य पेयावरी हात मारी, बिले देई सारून मित्रासमोरी. सदा खाद्य पेयावरी हात मारी, बिले देई सारून मित्रासमोरी. अरे रे घरी राहिले आज पैसे, खिसेचा चपोणी मना बोलायचे. कुणाच्या घरी जा करायास दाढी, कुणाच्या घरी जा करायास दाढी. पुढची वेळ माझ्यासाठी. कुणाची फणी घेऊन बांग गाडी, कुणाच्या घरी जा करायास दाढी, कुणाची फणी घेऊन भांग काढी. कुणाचा स्वयं टाकी खिशात, घड्याळे ही बांधली तशी मनगटात. कुणाच्या बिड्या नित्य ओढीत जाव्या. या वर्गाला थोडासा अनुभव आहे बालवयाचा. कुणाच्या बिड्या नित्य ओढीत जाव्या, तशा आग पेट्या ही लंबे कराव्या. चहा होत असे की धवा पै कुणाचा, अरे मन घेई सुगावा दयाचा. जिथे चालल्या खाजगी कान गोष्टी, उभी आणि पेंडे तिथे चाल मोठी. जिथे चालल्या खाजगी कान गोष्टी, उभी आन धेंडे तिथे चार मोठी. मना कान दे तोंड वाजून देते, पहा लागतो का काय संबंध कोठे. नसे ज्या दिशी ठाऊके आपणाते, मना बोलले दाबुनी त्यावरी ते. दुजांची जरी जानशी गुप्त बिंगे, तरी धाव घे वृत्तपत्रात वेगे. आणि शेवट पहा. मना सज्जनाचार आण्यात फक्त, मना सज्जनाचार आण्यात फक्त. तुला व्हावयाचे असे देशभक्त, तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी. खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी, खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी. वाचन सुंदर वेळ मात्र कधीच घेतला हो.